गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. Okay, what we saw in last lecture? Methods. Which methods? Yes, sir. Method is also called function. Okay, Adun. Tell me something more. Block of code. Perform specific Perform specific task. It is called method. How to declare method? Method name, opening and closing bracket, then body. Correct? It is called method. User defined method आणि system method. जसं मेन काय आहे सिस्टीम मेथड आहे आणि आपण केलं शो डिस्प्ले हे पण झालं युजर डिफाईन्ड मेथड. मेथड नेम ऑलवेज स्टार्ट फ्रॉम लेटर्स. आवाज येतोय ऑनलाईन वाले गाईज? Yes. Can you hear me guys? Speak loudly. Yes sir, म्हणतोय कोणतरी पण मला आवाज कोण आहे? ओके, आता बोला. येस सर, आवाज येतोय का? हो सर येते. बोल. Yes. स्क्रीन दिसते सर्वांना? हो सर. ओके, अजून अजून काहीतरी काम सांगितलं होतं तुम्हाला. काय लॉग इन असं पेज. आठवतं सर्वांना? आणि ड्राईव्हर अपलोड करून त्या मला सेंड करायला लावल्या त्या केल्या सर्वांनी? यस सर. नो. 15 ते 20 लोकांनीच केलंय. करेक्ट? बाकी मेंबर तू केले का? तू सिरियस नाही का? मी काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? ड्राईव्हर टाकायची आणि मला लिंक शेअर करायची. तू केलं का? मग जॉईनच नाही झालं. बोलले मोनिका. मोजिमा यस सर. केलंय तू? सर मी ती कोड माझं रेडी आहे. आउटपुट पण झालंय, स्क्रीनशॉट पण मारलाय, पण सर ते जमत नव्हतं. मग आज ट्राय करेल परत. गाईज सर्वांनी सिरियस करायचंय. ओके ओके, चला. सो आज आपण स्टार्ट करणार आहे उप्स कॉन्सेप्ट. करेक्ट? काय असतं उप्स माहिती का?
ऑब्जेक्ट ओरिएंटेड बट काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? वी क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. ओके, अजून हम्म ओके, जर आपल्याला क्लासचा मेथड कॉल करायचा असेल आपल्याला काय लागतो? ऑब्जेक्ट. गुड. अजून सो काही सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत असताना आपल्याला हे महत्वाचे पिलर्स आहे प्रोग्रामिंगचे. कशाचे? प्रोग्रामिंगचे. आपण काय शिकतोय? प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतोय. डझंट मॅटर कोणती शिकतोय, जावा शिकतोय, पायथॉन शिकतोय, .NET शिकतोय, करेक्ट, जावास्क्रिप्ट शिकतोय, तुम्ही भविष्यात रिॲक्ट, ओके, या लँग्वेज मध्ये शिकू शकता. सो सर्व लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग क्लीन आणि स्ट्रक्चर वे मध्ये जर करायचे असेल, क्लीन आणि स्ट्रक्चर वे मध्ये जर करायचे असेल तर काही काही बेसिक गोष्टी लागतात. सो प्रोग्रामिंगच्या बेसिक्स काय माहिती का? हे UPS कन्सेप्ट आहे. प्रोग्रामिंगचे बेसिक काय आहे? UPS कन्सेप्ट. कोणते कोणते माहिती तुम्हाला? क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम. गुड. इन्कॅप्सुलेशन ऑनलाईन आले, बोला. Encapsulation. इन्कॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन. तर हे काय आहे? प्रोग्रामिंगचे मेन पिलर आहे. ओके. सपोज एखादी बिल्डिंग उभी करायची आपल्याला, आपण काय उभा करतो? पाया भरतो, बरोबर. तसं प्रोग्रामिंगचा पाया काय आहे? या कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टच्या याच्यावरतीच डिझाईन केलेले टोटल प्रोग्रामिंग लँग्वेज. टोटल प्रोग्रामिंग लँग्वेज, हा प्लस मायनस होईल थोड्याफार इकडे तिकडे. आणि या कन्सेप्टचा मिनिंग क्लास म्हणजे काय असतो सर्व प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सेम असेल. कन्सेप्ट काय आहे? सेम आहे. सिंटॅक्स काय आहे? डिफरंट आहे. करेक्ट. कन्सेप्ट काय आहे? सेम आहे, बट सिंटॅक्स काय आहे? डिफरंट आहे. सो आपल्याला एक कन्सेप्ट समजून घ्यायचे सर्वांना आधी. सर्व प्रोग्रामिंग लँग्वेज मधल्या किंवा या उपचे जे कन्सेप्ट आहे ते सर्वांना काय करायचे? समजून घ्यायचे. तुम्हाला एंड ऑफ द डे म्हणजे तुमच्या एंड ऑफ द लाईफ म्हणतो आपण, प्रोग्रामिंग करायची आहे, तुम्हाला UPS कन्सेप्ट माहित पाहिजे. तुम्हाला रात्रीतून कधी उठवलं आणि सांगितलं पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, हे तुम्हाला माहितच पाहिजे. ओके. सो त्या लेवलने शिकण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. सो पहिला कन्सेप्ट आहे व्हॉट इज UPS. UPS म्हणजे काय सांगितलं मग? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. घेऊन व्हॉट इज UPS? UPS स्टँड फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. UPS स्टँड फॉर, UPS म्हणजे काय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सो त्याच मध्ये आपण कोणती बघतोय? जावा. जावा इज द ऑब्जेक्ट प्रोग्रामिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सॉरी, Java is the object-oriented programming language. So everything is in Java based on class and object. लिहून घ्या पाहिजे. Everything in Java revolves around class and object. तर रिअल वर्ल्ड एक्झाम्पल देत ठरव तुम्हाला. मोबाईल सर्वांना माहिती आहे, करेक्ट. गाईज एक्झाम्पल देता येत नाही मुलांना. क्लास अँड ऑब्जेक्टचं जर म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं जर रिअल लाईफ एक्झाम्पल विचारलं तर 60 ते 70% म्हणजे मी जर 10 इंटरव्ह्यू घेतले, मी इंटरव्ह्यू कंडक्ट करतो मुलांचे कंपनीमध्ये, जे एक्सपिरियन्स पण असतात फ्रेशर पण असतात, पण असं कुठं रीड करत नसतं त्यामुळे त्यांना समजत नाही की याचं एक्झाम्पल एक्झॅक्टली द्यायचं काय. माहित असतो त्यांना, ओके, बट सांगता येत नाही. बऱ्याचशा मुलांचा हाच प्रॉब्लेम होऊन जातो. आणि एक्झामिनर काय कन्सिडर करतो?
आम्ही असं गृहीत नाही देऊ शकत ना, तुम्हाला माहिती आहे पण सांगता येत नाही. इट्स ओके, माहिती आहे पण सांगता पण आलं पाहिजे. करेक्ट, समजतंय की नाही? मी खूप साऱ्या मुलांना विचारतो, दरवाजा बंद करा तो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं एक्झाम्पल द्या मला, रिअल लाईफ एक्झाम्पल. मुलं कन्फ्युज असतात. हुक्स कन्सेप्ट काय आहे? 5 मिनिटाचा रट्टा मारला असता ते पाठ असं सांगून देतात. काय हुक्स म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. जावा इज द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ते हुकचे कन्सेप्ट सांगता. पॉईंट नंबर 1 सर, क्लास, ऑब्जेक्ट, पॉलिमॉर्फ इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, डेफिनेशन विचारली पॉलिमॉर्फिझमची तर सांगता पॉली मीन्स मेनी, मॉर्फिझम मीन्स पॉन्स. त्याचे एक्झाम्पल सांगता पॉलिमॉर्फिझमचे. रन टाइम पॉलिमॉर्फिझम, कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. रन टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? मेथड ओव्हरलोडिंग. कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? मेथड ओव्हर रायडिंग. हे सर्व सांगतात. बट जर त्यांना विचारलं काय ओओपीचं रिअल लाईफ एक्झाम्पल द्या, स्टक, काही फायदा आहे का? नाही. सो एक्झाम्पल जर विचारलं तुम्हाला सांगता येतं कोणतं एक्झाम्पल घ्यायचं, कन्सिडर करा. मी काय बोलतो तुम्हाला, मोबाईल एकदम सिम्पल आहे, बॉटल. बरं, समजा मोबाईल आहे, बरोबर, किंवा लॅपटॉप आहे. ओके, आता मला सांगा याच्या प्रॉपर्टीज सांगता यायला पाहिजे गोष्टीच्या. मोबाईलच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहे? कोणत्या आहे मोबाईलच्या प्रॉपर्टीज? बोला, ऑनलाईन वाले बोला गाईज. Calling, recording photos, videos. कॉलिंग, रेकॉर्डिंग, फोटोज, व्हिडिओ. दिस इज नॉट अ प्रॉपर्टीज. बघा, Sir, brand, model, price. ब्रँड, कलर Price. आणि प्राइस, हे काय आलं त्याच्या प्रॉपर्टीज. ब्रँड, बरोबर. देन काय बोललो, प्राइस, कलर, हे काय आल्या प्रॉपर्टीज. आणि जे आपण तुम्ही सांगितलं, काय सांगितलं? रेकॉर्डिंग, मेसेज, कॉलिंग, हे काय आलं त्याच्या ऍक्शन. काय कॉल करतो म्हणजे काय होतंय? ऍक्शन परफॉर्म होते. समजतंय काही? हे काय आलं मेथड, किंवा मेसेज पाठवतोय आपण, मेसेज जातोय, काय टाईप करतोय, सेंड करतोय, तर काय होतंय? मेसेज समोरच्याला डिलिव्हर होतोय, बरोबर, किंवा सेंड होतोय. त्याला काय बोलतो आपण? काय बोलतो? ऍक्शन किंवा मेथड. ओके, समजतंय? सर आता ह्याच केस मध्ये सांगायचं ठरलं तर मोबाईल काय आला मग? क्लास. मोबाईल काय आला? क्लास. आणि त्याच्यामधला ऑब्जेक्ट काय झाला? पर्टिक्युलर मोबाईल, सॅमसंगचा मोबाईल, ऍपलचा मोबाईल. करेक्ट, हा काय आला त्याचा ऑब्जेक्ट झाला. समजतंय का? ओके, सो व्हॉट इज मीन बाय क्लास? गॅल्यू, class is a blueprint or a template used to create object. Class is a blueprint or a template used to create object. सपोज बिल्डिंग आहे गाइस, बिल्डिंग, समजतंय का? बिल्डिंग काय आली? बिल्डिंग काय आहे? ऑब्जेक्ट. त्याचं जे बनवलेलं आर्किटेक्टने बनवलेले ब्ल्यूप्रिंट असते ते काय आली? क्लास. एका ब्ल्यूप्रिंट पासून नंबर ऑफ बिल्डिंग म्हणू शकतो नाही आपण, म्हणजे एका क्लास पासून काय म्हणतो आपण? नंबर ऑफ ऑब्जेक्ट. एका ब्ल्यूप्रिंट पासून आपण नंबर ऑफ बिल्डिंग म्हणू शकतो. करेक्ट, म्हणजे ते बिल्डिंग काय झाल्या? लिहून घ्या एक्झाम्पल पाहिजे तर. एका बिल्डिंग पासून आपण काय करतो? नंबर ऑफ, एका ब्ल्यूप्रिंट पासून नंबर ऑफ आपण बिल्डिंग म्हणू शकतो. करेक्ट.
सो ब्ल्यू प्रिंटला काय असतं, मेमरी लागत नाही. लक्षात घ्या सर्वांनी. ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यावेळेस मेमरी लागते. या दोन गोष्टी सर्वांनी लक्षात घ्यायच्या. क्लास इज ओनली अ ब्ल्यू प्रिंट. क्लास इज ओनली ब्ल्यू प्रिंट. नो मेमरी अलोकेटेड. सिंपल आपण असं डिक्लेअर करू शकतो. स्क्रीन दिसते सर्वांना? सपोज आपण डिक्लेअर केलं क्लास स्टुडंट. काय झाला? क्लास गॅलरी सिंटॅक्स पाहिजे तर सिंटॅक्स सांगलो काय, सॉरी हे एक्झाम्पल झालं. क्लास क्लास नेम हा झाला सिंटॅक्स क्लासचा. ओके. आणि खालचं काय झालं? एक्झाम्पल. ओके. सो सॉरी, मी काय सांगत होतो, आता यात आपण स्टुडंट मध्ये काय मेमरी अलोकेट केली का? नाही. सपोज मी इथं केलं, मेमरी कधी लागेल आपल्याला? ज्यावेळेस आपण याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू त्या टायमिंगला. ओके. सो व्हॉट इज ऑब्जेक्ट देणल्या तुम्ही काय क्लास दिला बघा. आता व्हॉट इज ऑब्जेक्ट? instance of a class. गेलो. Object is an instance of a class. Object occupies memory. आता याचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा? झालंय लिहून सर्वांचं? ऑनलाईन वाले लक्ष द्या एक मिनिट. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. क्लास आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट क्रिएट करता यायला पाहिजे प्रत्येकाला. स्टुडंट क्लासचा आता ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार? स्टुडंट. हा काय झाला? रेफरन्स. रेफरन्स नेम कोणत्या क्लासचा म्हणतो आपण? स्टुडंट. करेक्ट. जय जगतापचा काय प्रॉब्लेम काय सिस्टम ऍक्सेप्ट करत नाही. त्याला सांगा रे कॉल करून कोणतरी जयला. दुसऱ्या सिस्टमवर ना किंवा रिफ्रेश करून लॉग इन कर, जॉईन कर. नंबर असेल कोणाचा मित्र असेल त्याने सांगा त्याला कॉल करून. ओके. काय झालं मी? हा स्टुडंट काय आहे? हा क्लास आहे. आता रेफरन्स. करेक्ट. स्टुडंट. देन ओके. ऑब्जेक्ट नेम. ऑब्जेक्ट नेम इक्वल टू न्यू आणि प्लस क्लास नेम. हा ऍक्च्युली कन्स्ट्रक्टर असतो, पुढे सांगेल मी, पण तुम्ही सध्या ध्यानात काय ठेवायचं? क्लास नेम. ओके. काय या क्लास नेम आणि पुढे ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट. हे काय आला? ऑब्जेक्ट क्रिएट झाला. ओके. समजतंय का? समजलं ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा सर्वांना? गुड मॉर्निंग जय. जय जगताप.
सर्वांनी लिहून घ्या ऑब्जेक्ट कसा क्रिएट केला आपण ते. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो आपण बाय युझिंग न्यू कीवर्ड. घ्या लिहून बाय युझिंग न्यू कीवर्ड. ऑब्जेक्ट allocates memory. सो क्लास काय आहे मग आता ब्लूप्रिंट. नो मेमरी अलोकेशन. ब्लूप्रिंट नो मेमरी अलोकेशन किंवा टेम्पलेट. क्लास काय आहे टेम्पलेट. करेक्ट. आणि वन क्लास असतो. क्लास एकच असतो बरोबर. पण एका क्लासचे मेनी ऑब्जेक्ट असतात. ऑब्जेक्ट काय असतं मग मेनी ऑब्जेक्ट. इन्स्टन्स ऑफ अ क्लास युजेस मेमरी. करेक्ट. आणि रिअल एंटिटी. क्लास म्हणजे काय असतं रिअल असतं. ओके. बॉटल समजतंय का. रिअल एंटिटी फॅन टेबल हा खुर्ची चेअर हे काय आले ऑब्जेक्ट पेन नोटबुक. करेक्ट. हे ऑब्जेक्टचं एक्झाम्पल लिहून घ्या तुम्हाला जे लिहायचे. आणि तुम्हाला ह्या टर्म मध्ये लिहायचं असेल तर याच्यामध्ये क्लास काय झाला हा स्टुडंट. एक्झाम्पल क्लास स्टुडंट. आणि याचा वाला ऑब्जेक्ट जर बघायचं असेल तर अमोल प्रिया अमित. ओके. क्लासचं स्ट्रक्चर समजलंय सर्वांना. परत एकदा काढून दाखवू. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे गाईज. क्लास हा क्लासचा क्लास काय आहे कीवर्ड आहे. क्लास काय इनबिल्ट कीवर्ड आहे. तो असाच लिहायचा सी कॅपिटल लिहायचा नाही. ओके. देन हे जे नेम आहे ते सेम पाहिजे ऍज अ आपलं फाईल नेम. आपण शिकलो बघे. करेक्ट. क्लासचं नेम काय पाहिजे मिनिंगफुल पाहिजे. काय पाहिजे मिनिंगफुल. क्लास लिहिताना कधी पण इथं वर्डचाच यूज केला पाहिजे. असं नाही लिहिलं पाहिजे. असा क्लास चालत नाही. असा क्लास चालत नाही. ओके. देन ओपनिंग अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. हे झालं क्लासचं स्ट्रक्चर. याच्यामध्ये असतं मग आपलं आर्ग्युमेंट स्ट्रिंग नेम. नेम काय आलं अरे काय स्ट्रिंग नेम. अरे गाई स्ट्रिंग नेम काय क्लास मधलं. आपण किती दिवसापासून शिकतोय का आजच बघितलंय. काय आहे व्हेरिएबल. काय आहे व्हेरिएबल. स्ट्रिंग काय आहे डेटा टाईप कोणता नॉन प्रिमिटिव्ह. करेक्ट. अजून स्ट्रिंग काय आहे क्लास. तुम्हाला सांगितलं काय तुम्ही लिहिलंय या गोष्टी वाचता की नाही वाचतं. असं नका करत बाळांनो. आणि याचं जर मी तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करा कसं करणार बोला. स्टुडंट सपोज S1 इक्वल टू न्यू स्टुडंट. हे झालं ऑब्जेक्ट क्रिएट. ओके.
स्पेलिंग करेक्ट करून घेत जा काही ना टायपिंग करेक्ट आहे. हे काय आला स्ट्रक्चर ऑफ दॅट ऑब्जेक्ट. हे काय आलं स्ट्रक्चर ऑफ क्लास. लिहिलंय सर्वांनी हे? एखादं एक्झाम्पल करू आपण. प्रोजेक्टवर दिसतंय का रे आता? गाईज तुम्हाला क्रॉस दिसतंय का? क्रॉस दिसतोय वरतून आहे. ओके दिसतंय ना? ठीक आहे. ओके आपण काय केलंय क्लास डेमो. त्याच्यामध्ये काय येणार पब्लिश स्टॅटिक वाईड मेन. ओके सपोज मी इथे काय बोललो तुम्हाला क्लास डिक्लेअर केला आपण एखादा क्लास आकाशने लॅपटॉप वरती स्क्रीन वरती मार्करने क्रॉस करून ठेवलंय दिसत नाही ब्लॅक स्क्रीन वरती. ओके क्लास स्टुडंट स्ट्रिंग नेम इंट एज. करेक्ट. काय नाही तुम्हाला क्लास क्रिएट केलाय स्ट्रिंग नेम आणि इंट एज. ओके फॉर एक्झाम्पल आपण इकडं डिक्लेअर करून घेऊ डायरेक्ट स्ट्रिंग नेम इक्वल टू डबल कोट मध्ये अमोल आणि एज इक्वल टू आणि इथं काय केलं आपण तो इथं काय केलं गाईड आता आपलं फक्त क्लास डिक्लेअर केल्यावर दिसतंय. ओके आणि आपल्या मेन क्लास मध्ये काय आहे हे बघा क्लास आपण वरती डिक्लेअर केलाय हा आपण दुसरीकडे पण डिक्लेअर करू शकतो पण मी दिसण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे पण दुसरीकडे डिक्लेअर करू काय बघा सेपरेट जर डिक्लेअर केला मी सपोज डिक्लेअर केला आपण हा स्टुडंट नाव आहे त्याला दुसरं नाव देऊ सपोज स्टुडंट डेमो 1.java. ओके आणि इथं डिक्लेअर केलं स्ट्रिंग
नेम इक्वल टू अमित. करेक्ट. इंट एज इक्वल टू 30. गुड. आपण काय करू शकतो आता, इथं ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. सपोज आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, कसं करतोय स्टुडंट, कसा करतो आपण, काय नाव होतं त्याला, स्टुडंट डेमो 1 s1 इक्वल टू न्यू स्टुडंट डेमो 1 आणि ठीक आहे ना. ओके. आणि आपण काय करायचं आता, नेम आणि एज काय करायचंय, प्रिंट करायचंय. सध्याच्या फोकस नसतात तुम्ही, आपण तसंच देणार आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी कन्फ्युजन नको व्हायला तुमचं. समजतं का आता. आपण क्लास डिक्लेअर केला कोणता, स्टुडंट डेमो 1. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये लिहिलंय फक्त व्हेरिएबल आणि असाइन केलंय त्याला व्हॅल्यू. करेक्ट. आता त्या व्हॅल्यू आपण इथे काय करायचंय, प्रिंट. ओके. कसं रन करणार आहे, कोण सांगतो मला, Java C जावा सी. गुड. देन class demo dot Java डेमो डॉट. Java. ओके. मग रन कोणता क्लास करतोय आपण, जावा क्लास डेमो. करेक्ट. समजलं गाईज. बट मी तुम्हाला काय सांगत होतो, हे तुम्ही इथं पण लिहू शकता, जसं की क्लास स्टुडंट डेमो. ओके. आणि याच्यामध्ये नेम अमित, तो इथं आपण डिफरंट नेम घेऊया तुमच्या लक्षात येण्यासाठी. अमोल आणि एज 32. ओके. आता मी इथं रिप्लेस करतो. ते बघा, इथं मी काय करायचं, सेपरेट आणखीन ऑब्जेक्ट क्रिएट करून दाखवतो. काय आहे, स्टुडंट डेमो s2 नेम आणि एज. ओके. समजलंय का. ओके. दोन्ही पण रन झाले. तुम्हाला पाहिजे तर कोणत्या एका वेळी लिहून घ्या, एक तर हा क्लास असल्या पहिले सेम एक्झाम्पल लिहा असं. ओके. हे काढून टाकतो. हे समजण्यासाठी लिहिलं मी. आउटसाईडचं क्लास पण आपण त्या फाईलमध्ये डिक्लेअर केलं, तुमचं कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. ओके. तर तुम्ही डिक्लेअर करताना जेव्हा आपण रिअल प्रोजेक्ट करतो तेव्हा आउटसाईडचं क्लास डिक्लेअर करायचं. ओके. ही ट्रेनिंगची मेथड आहे, त्यासाठी असं यूज केलंय मी. गेलो.
आणि याच्या पुढे लिहायचं कमेंट करून. हे काय आहे? इन्स्टन्स व्हेरिएबल. तुम्हाला लक्षात नाही राहत काही ते. ओके, हा काय झाला? ऑब्जेक्ट क्लास. ओके, हा काय आहे? क्लास.
हं? बरं वाटलं आंदोलन मित्राला. खूप दिवसाची भेटली नव्हते. सो समजलं काय क्लास अँड ऑब्जेक्ट ऑनलाईन वाले हो ऑनलाईन येस सर. नंबर ऑनलाईन. कोण होता रे? गाईज पुढच्या महिन्यापासून तुमचा बॅटचा टाइम वाढणार आहे. कारण लॅपटॉप आणता तुम्ही सर्व आता तुमचा ऑफलाईन वाल्यांसाठी का प्रॅक्टिस करायची तुम्हाला. इथं प्रॅक्टिस करायची. हो इथं नाही, आपलं ते ऑफिसला 2 ऑफिस आपलं इथं. कॅनडा कॉर्नरला पण एक ऑफिस आहे, माहिती सर्वांना. बाकी मुलं तिकडे जातात, तुम्ही फक्त मुलं इकडे पहिली बॅच त्याच्यात. ओके. ऑफलाईन वाले लॅपटॉप आहे सर्वांकडं. येस सर. येस सर. प्रॅक्टिस करता ना तुम्ही. हो सर. सो मला सांगा मग आता हे काय आहे, याला काय बोलतो मग? ऑब्जेक्ट. क्रिएटिंग ऑब्जेक्ट बाय युजिंग न्यू कीवर्ड. आणि याला काय बोलता? ऍक्सेसिंग. राहिलं लिहायचं का रे, सांगायचं ना मला हे काय सर तुम्ही काय लिहिलं याला? ऍक्सेसिंग इन्स्टन्स व्हेरिएबल युजिंग ऑब्जेक्ट. एस डॉट एच काय आहे? ऍक्सेसिंग इन्स्टन्स व्हेरिएबल युजिंग ऑब्जेक्ट. तो आपण
अजून एक एक्झाम्पल बघूया. ओके, क्लास स्टुडंट स्टुडंट डेमो स्टुडंट. ओके, चालते का आधी गेली नाही तर जायचंय तुला? नाही लगेच नाही मी आता आवडतोय दुकान हा नाही तर गाईज नाही चालते तू सोम खैरनार. सर. हा, जाऊ शकतो तू, बंद कर फक्त. ओके. ओके, क्लास स्टुडंट काय घ्यायचं त्याच्यामध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. काय? सपोज स्ट्रिंग नेम इक्वल टू होम. ओके, int age equal to 22. देन अजून एखादं व्हेरिएबल सांगा. स्ट्रिंग सिटी पुणे. ओके, हा काय झाला क्लास. देन आपल्याला काय करायचं आता, ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. कसं करावं लागेल बोला. स्टुडंट ओबीजे ऑब्जेक्टचं नाव तुम्ही काही पण देऊ शकता. ओके, इक्वल टू न्यू स्टुडंट. ओके, कमेंट लिहायची गरज नाही आता. ओके, समजलं ना तुम्हाला. काय झालं गाईज. सर मला एक क्वेश्चन आहे. यस यस, बोला मॅडम. सर जेव्हा आपण जावा मध्ये स्कॅनर क्लासचा यूज करून पण ऑब्जेक्ट बनवू शकतो, मग यात आणि त्यात फरक काय? कोणता? स्कॅनर क्लासचा यूज करून पण आपण जावा मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो ना? स्कॅनर क्लासचा यूज करून पण जावामध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. ही ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची मेथड झाली. स्कॅनर क्लासचा एक टाईप झाला. करेक्ट. ओके सर. हा. स्कॅनर काय आहे, क्लास आहे इनबिल्ट, आणि मग आपण त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. पण ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची ही काय आहे, मेथड. मेथड. तो काय झाला, टाईप झाला. मॅडम क्वेश्चन असा पाहिजे. गुड. स्टुडंट डॉट आउट डॉट प्रिंटएलएन काय केलं आपण, ऑब्जेक्ट नेम एज आणि सिटी काय केलं आहे, प्रिंट. ओके, म्हणजे हा रन करतो मी. अजून एक एक्झाम्पल घेतलंय सेम. जावा सी डेमो डॉट जावा काय देऊ सर म्हणजे. तर काय बोलणार, मल्टिपल व्हेरिएबल
ओके मल्टिपल झाले, तीनच झाले, मल्टिपल म्हणायला तुम्ही नंबर ऑफ करू शकता. ओके कसे व्हेरिएबल ऍक्सेस करायचे समजले. ऑब्जेक्ट डॉट नेम, ऑब्जेक्ट डॉट एज, ऑब्जेक्ट डॉट सिटी. सपोज मेथड आहे आपल्याकडे एखादी, इथं सेम पुढं चालव काय नाही. मेथड कशी डिक्लेअर करतो आपण, वाईड डिस्प्ले. ओके याच्यामध्ये नाव आहे एज, नेम आणि सिटी. ओके मी काय कराल, सिंपल ओबीजे डॉट डिस्प्ले प्रिंट कराल. काय केलं आहे, मेथड डॉट मेथड, मेथड ही वाली करेक्ट. आलंय गेले इथे मी लिहित बसलो की सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट काय आपला कोड कमी झालाय ना, समजतंय ना मेथड यूज केल्यामुळं. आपल्या मेन प्रोग्राम मध्ये किती कोड आहे, 1 2 3च लाईन आहे. ओके इथं आपण मेथड लिहिले वरती, समजतंय ना फायदा. आउटपुट लिहित चला काय प्रोग्राम, प्रोग्राम होता ना काही सर्व भरपूर. सपोज मी एका कन्सेप्ट वरती एक प्रोग्राम केला, तुम्ही किती करायचे त्याच्यावरती 2, म्हणजे टोटल किती प्रोग्राम होता 3. बट शक्यतो मीच किती घेतोय प्रोग्राम एका कन्सेप्ट वरती 2, म्हणजे तुम्ही किती करायचे 6. कन्सेप्ट समजतोय का मी काय सांगतोय. प्रॅक्टिस कशी करायची, मी एका कन्सेप्ट वरती एक प्रोग्राम केला, तुम्ही किती करायचे 2, म्हणजे टोटल प्रोग्राम किती झाले 3. मी एका कन्सेप्ट वरती 2 प्रोग्राम केले, तुम्ही किती करायचे 6, म्हणजे टोटल प्रोग्राम किती होत्या 8. तुमचे 6 माझे 2 किती झाले 8. प्रॅक्टिस होती ना भरपूर. तसं सेम एक एक क्लास आहे, त्याचे मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट कसे करायचे बघूया आपण. करेक्ट काय करायचं, सपोज आपण असं इथे क्लिअर केलं, इथं झालं हे लिहून सर्वांचं. ऑनलाईन वाले फास्ट बोलत चला, झालं का. येस सर. गुड. सिंपल आपला असा क्लास आहे, क्लास स्टुडंट, स्ट्रिंग नेम, इंट एज. ओके आणि आपण काय केलं, ऑब्जेक्ट क्रिएट केला. ओके काय स्टुडंट ओबीजे इक्वल टू न्यू स्टुडंट, देन असा कॉल केला ओबीजे डॉट नेम इक्वल टू इथं व्हॅल्यू असाइन केल्या. करेक्ट अमोल एज 32. देन मी प्रिंट केला ओबीजे डॉट नेम ओबीजे डॉट एज. करेक्ट देन मी अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट केला स्टुडंट OBJ2 OBJ2 डॉट अमित एज 30. मी अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट केला
ओके, किती ऑब्जेक्ट क्रिएट केले मी? म्हणजे काय आहे? एक बिल्डिंगची ब्लूप्रिंट आहे, त्याच्यावर 3 बिल्डिंग बनवल्या. ओके, सेम टाईप मध्ये झालंय. मोल 32, अमित 30, अनिल 28. ओके, जय देव. इथनं लिहायचं. त्याला काय म्हणायचं? सिंगल क्लास मल्टिपल ऑब्जेक्ट. त्याला काय बोलायचं? मल्टिपल ऑब्जेक्ट्स. तो इथं काय होईल? ओबीजे साठी, ओबीजे 1 साठी आणि ओबीजे 2 साठी सेपरेट सेपरेट मेमरी अलोकेशन होईल. समजतंय काही? एज नेम 3 मेमरी अलोकेट होतील. 3 ठिकाणी वेगवेगळे व्हॅल्यू पास होतील. झालंय का रे? कधी येऊ? आउटपुट काय येईल ते पण लागायचं ना? आउटपुट आउटपुट लिहिलंय सर्वांनी? ऑनलाईन वाले आउटपुट लिहिलंय का? येस सर, लिहिलंय. Yes, sir. झालं नसेल तर सांगा, थांबायला सांगत चला गाईज. पण सर्वांनी राईट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता प्रॉपर. ओके, ओके. आपण काय करूया?
एक अजून एक क्लास बनवूया सिंपल. कशाचा? कंपनीचा एम्प्लॉई. कोणता? एम्प्लॉई क्लास बनवू. एक सिंपल स्ट्रक्चर बनवून घेऊ. त्याचे व्हेरिएबल बी घेऊ आणि मेथड बी घेऊ आणि नंबर ऑफ एम्प्लॉई व्हॅल्यू पास करत चालू. तर मॅनेजमेंट कसं दिसेल तुम्हाला दिसेल. ओके. एम्प्लॉई डेमो डॉट जावा. याच्यामध्ये काय केलं? आपली मेन मेथड राहील पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. ओके. इथं आपण बनवूया एक सिंपल क्लास एम्प्लॉई नेम एज सॅलरी. ओके. आणि मेथड बनवली काय डिस्प्ले डिटेल्स नावाची. त्याच्यामध्ये प्रिंट केलाय नेम एज आणि सॅलरी. ओके. आता या क्लासमध्ये सिंपल काय करायचं आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. एम्प्लॉई 1. ओके. एम्प्लॉई 1 डॉट नेम इक्वल टू अमोल. करेक्ट. देन अमित. आणि देन आपण काय प्रिंट केलंय एम्प्लॉई 1 डिस्प्ले डिटेल्स. ओके. देन सिस्टम डॉट एक लाईन प्रिंट केली ब्लँक आणि एम्प्लॉई 2 मेथड प्रिंट केली परत तीच. ओके. तुम्ही असं जर लिहिलं तरी चालेल. ओके. द्या देऊन सर्वांना रन करून दाखवत तुम्हाला. एम्प्लॉई डेमो ओके. तुम्ही नंबर ऑफ एम्प्लॉई पण देऊ शकता. काय करावं लागेल तुम्हाला ऑब्जेक्ट अजून क्रिएट करावं लागतील. ओके. कोणला आहे का समजलं नाही गाईज हे? हा कोड तुम्हाला लिहितोय ना आता न बघता पण काय करायचंय काहीच नाही करायचं. फक्त व्हेरिएबल डिक्लेअर केले डिस्प्ले मेथड लिहिली ऑब्जेक्ट क्रिएट केलाय व्हॅल्यू पास केलाय. करेक्ट.
आता काय डाऊट नसेल ना क्लास आणि ऑब्जेक्ट मध्ये? फर्स्ट डे पासून काय करा हे बघा, ओल्ड नोटबुक वरती म्हणजे प्रॅक्टिस खूप केली तुम्ही केली का? तुला ते बघ नाही का? हो. समजतंय ना? हेच वाचायचं. काय आलं 2 दिवस 3 दिवस झाले का डेली तर नाही करू शकत. तुमचं परत समजतो, खूप काम असतं तुम्हाला. हा, पण काय करायचं, 2-3 दिवसानंतर 1 दिवसात बसायचं. आपण माग काय केलं पाहिजे दिवसापासून प्रॅक्टिस करायची. 4-4 प्रोग्राम जरी केले ना गाईज खूप होतात. आत्तापासून सवय लागली ना गोष्ट. Yes. I'm afraid they were. Enrollment number कोण टाकला? काय आलं मागच्या वर्षी? निघायचं काय केलं? मी सांगतो मला. संदीप फाउंडेशन माहिती तुम्हाला कॉलेजचे मुलं ते लास्ट डेला आले होते. त्यांची गडबड होती. सर आज नावाच आहे त्यामध्ये सबमिशन करायला बरोबर. मुलांना मी सांगितलं तुम्ही सगळं भरून घ्या. सर टाइम झाला म्हणजे आम्ही वरचं भरून घेतो तुमचं आहे त्यामध्ये. मुलं असेच घ्या म्हणजे लास्ट एक करण्याची आमची कंपनी गेले त्यांनी दिलेली फॉरन नव्हतं. हा, मेंटर कोण होता म्हणजे अमोल. आता सांगा माझी चुकी काय मध्ये घ्यायची चुकी माझी सगळ्यात पाहिजे मुलांनी. बरोबर आहे ना? मुलांनी ते भरलंच नाही. तो आता मी काय केलं माहिती का, माझ्या नावावर मीच ते ट्राय करतो सयाने करायचं ठरवलं बरं. हा, चुकलं ते. बरोबर ते. हा, सॅटर्डेला ते वर्कशॉप हा हो म्हणजे एक दिवस आपल्याला केलं होतं सॅटर्डेला ना आपलं एक मंडेचं लेक्चर रिमेनिंग राहिले बरोबर. आपण सॅटर्डे घेऊन टाकतो, संडेला घेऊ मजा वाटायला ऑनलाईन घेऊन टाकू. ओके, त्यानंतर करू आपण बाकी काय फॉर्मॅट कोणतं बोलायचं तुम्ही फॉर्मॅट तुमच्याकडे आहे ना? राम सर तोटे होती का? मी बोलतो नोटबुक मध्ये नाही होता सगळ्या विषय नाही.
झालं? प्रोजेक्ट टायटलचं काय गाईज? ऑनलाईन वाले गाईज प्रोजेक्ट खालचं लिहिलंय का रे तुम्ही? हा, आणि मग लिहिलंय का म्हणजे हो म्हणता? हा, कसं ग कृती ना काय ग? सिद्धी, अशी कशी सिद्धी तू? हा, खालचं राहिलंय का म्हणजे ते महत्वाचं काम काय आपलं ऑब्जेक्ट आणि आउटपुट पण लिहायचं तुम्हाला सांगितलेलं आहे मी. तुम्ही आउटपुट लिहित नाही. मी नोटबुक चेक करणार आहे काय तुमच्यावाल्या ऑनलाईन वाले. ऑनलाईन मेंबर यस नो यस सर. Yes, sir. लिहून झालाय का? हो हो सर सर. झालंय. कसं काय झालंय लिहून? स्क्रीनवरती दिसतच नाहीये. फक्त हो सर आणि यस सर. प्रोजेक्ट टायटल आणि डेली डायरीचा काय रिपोर्ट आहे तुमचावाला? MIT रोटेगाव कोण कोण आहे? काय डेली डायरी विचारला तुम्ही विचारला पण नाही. विचारलं होतं सर. काय म्हणे? ते म्हणे नोटबुक मध्ये घ्या. ओके. तुम्ही फोल्डर बनवलंय? पाठवलंय मला लिंक ऑनलाईन वाले. यस सर. कोणी कोणी पाठवलेलं नाहीये त्यांनी नाव सांगा. त्यांनी पाठवलेलं नाहीये आणि काय कारण होतं? का पाठवलं त्यांनी सांगा बरं. बोला चला. चला मोजना. सर तो प्रोजेक्ट का? नाही, मी काय सांगितलं तुम्हाला डे वाईज फोल्डर बनवायचं. त्या फोल्डरमध्ये तुमचे रिपोर्ट झालेले प्रोग्राम आपले इथले आहे प्लस असाइनमेंट. सर असाइनमेंटचा एक वेगळं फोल्डर बनवलेला आहे आणि डेली जे आपले होत आहे ना आता लेक्चर मध्ये कोड त्यांचं वेगळं बनवलेलं आहे. मग ते दोघं टाकून देते आज. दोन्ही टाकून लिंक पाठवायची. ओके. आरती उगले काय काय? वा गुड. जेवण केलं मॅडम? मॅडम करत होते पण काय क्वेश्चन होता माझा? यस बोला फास्ट मध्ये. अरे फोल्डर क्रिएट केलाय का तुम्ही? लिंक पाठवली का मला? प्रोजेक्ट रिपोर्टचं काय झालं तुमच्या डेली डायरीचं? प्लस अजून एक क्वेश्चन यामध्ये 4 क्वेश्चन आहे. काय काय? डेली डायरी, फोल्डरचं मला लिंक, प्रोजेक्टचे टायटल, यापैकी काय कम्प्लीट आहे तुमचं? प्रोजेक्ट टायटल कार्ड हं? कार्ड नाही सर. प्रोजेक्ट टायटल काय? प्रोजेक्ट टायटल कार्ड नाही. काय म्हणते? काय म्हणते काही कोण आवाज येतो घेता? ओके प्रोजेक्टचं संबोध. टायटल शोधलेले. हं? प्रोजेक्टचं टायटल आहे का ती म्हणते की आम्ही शोधून ठेवलंय. टायटल शोधून ठेवलंय. शोधून ठेवले. ओके. हा. कोणते कोणते? काय सांग आरती चल. QR बेस्ड अटेंडन्स सिस्टीम. अरे ओके. अजून? सर हा यस. सर आम्ही ते 4 प्रोजेक्ट टायटल दिले होते सरांना. हा मग त्यांनी एक सिलेक्ट करून दिलंय. आम्ही वर्किंग स्टार्ट करून दिली. एक दिलं सिलेक्ट करून. गुड. हो. ठीक आहे चला नेक्स्ट. आरती तुमचा ग्रुप तुम्ही बोला फास्ट. कोण आहे आरती उगलेचे पार्टनर? त्यांनी बोला चला.
आरती उगले अँड ग्रुप, मला उद्या दुपारी रिपोर्टिंग करायचं तुम्ही, हा 12 वाजता. ओके. नेक्स्ट संबोधी. संबोधी कोणाच्या ग्रुपमध्ये आहे? संबोधी अमृता. सर मी बुशरा बोलते. हा बोला. म्हटलं संबोधी आहे रे, हम्म. मयुरी निकम आणि बुशरा मनियार हा करेक्ट. तिन्हीचा तुमचं काय ग्रुप आहे. स्टेटस आहे? सर सर्वात अजून इम्पॉर्टंट फायनल डेली डायरी कंप्लीट तुझी. व्हॉट? मॅडम माईक जवळ घेऊन बोला, तुमचा आवाज नाही येते. खिडक्या उघडून द्या रे, घरात होत आहे. यस guys, try to sit in network. Camera is always on. Okay, next, Chanchal. सर माझी डेली डायरी कंप्लीट आहे हम्म. आणि या फोटो कंप्लीट केले, तुम्हाला पाठवून देते. ओके. अमृता. अमृता कॅमेरा ऑन कर. तर कॅमेराचा प्रॉब्लेम झालेला आहे, चालू नाहीये तो. ओके. डेली डायरी कंप्लीट आहे. हो सर, तुम्हाला उद्या पाठवते. प्रोजेक्टचे टायटल. ते पण कम्प्लीट आहे, सिलेक्ट केले. ओके. जय जगताप. कॅमेरा ऑन येस कर. सर. कॅमेरा ऑन कर. सर हे लॅपटॉप मध्ये केलेले लॅपटॉपचे कॅमेरा हे नाही होते. तुमचे सगळ्यांचे कसे प्रॉब्लेम आहे रे? उद्या मला प्रॉब्लेम सॉल्व्ह पाहिजे, हा कॅमेराचे. येस आणि सर. स्क्रीनवरती सर लॅपटॉप माझं बरं का, ऑफलाईन वाले पण. ऑनलाईन वाले लॅपटॉप कंपल्सरी तुम्ही जॉईन करायचंय. तुमचं स्क्रीनिंग चालू करायचंय काही. आजपासून चालू करायचं होतं, फ्रायडे पासून. तर फ्रायडेला स्क्रीनिंग असेल. सर्वांनी प्रॅक्टिस करायची माझ्या समोर. ओके. ऑनलाईन जरी असेल तर स्क्रीन सर्वांनी शेअर करून द्यायचं, तुम्हाला दिसतं तुम्ही काय टाईप करताय ते. समजलंय का? जो स्क्रीनिंगला प्रेझेंट राहणार नाही किंवा जो स्क्रीन शेअर करणार नाही त्याची मी डायरेक्ट ऑप्शन लावला. आता ही लास्ट वॉर्निंग राहील तुम्हाला. तुम्हाला कॅमेरा मी पुन्हा पुन्हा सांगून टाकलेलं आहे बॅचला या. ओके. युक्ता. यस सर. काय काय कम्प्लीट मॅडम आपलं? सर डेली डायरी बाकी आहे, बाकी सगळं कम्प्लीट आहे. ओके. प्रोजेक्टचे टायटल मी सबमिट केले ना. यस. वर्षा मोरे. मॅडम आपलं किती लेक्चर आहे? वर्षा मोरे. यस बोला. कोण आहे मोरे? यस. मॅडम तुम्ही आज फर्स्ट डे तुमचा? ओके. सगळ्यांनी सेंड करायचे आज टायटल, डेली डायरी. ऑफलाईन तुमचं काय डेली डायरीचा कम्प्लीट आहे? कुठे आहे तुझी? आणले. ओके झालंय लिहून ये. आउटपुट लिहा.
चला घ्या लिहून फास्ट मध्ये. आउटपुट लिहिलंय. आउटपुट ऑनलाईन वाले आउटपुट लिहिलंय का? येस सर झालंय. येस सर. सर यस. प्रोजेक्ट 2 जणी मिळून बनवला तरी चालेल ना? हम्म प्रोजेक्ट हम्म 2 जणी मिळून बनवला तर चालेल ना? त्यांनी पार्टनर तिघी नाही का पार्टनर? नाही. ओके चालेल. ओके अर्जुन. अर्जुन सुमळे. सार्थक. कुणाल. नयन. प्रेझेंट सर. नयन तू ऑफलाईन आहे ना? हा सर, मी घरी आलतो म्हणून आज ऑनलाईन केलं सर. रिपोर्ट करायचा आधी हा. असं डायरेक्टली ऑनलाईन ऑफलाईन जॉईन करायचं नाही हा. तुझी मी बरं सर. प्रेझेंट लावतोय तू आज गेल्यामुळं. हा. पवार दिव्या. सय्यद. प्रेझेंट सर. तू पण ऑफलाईन आहे ना? काय म्हणलं सर? तू ऑनलाईन वाला मेंबर ऑफलाईन वाला आहे ना? हो का नाही आला? सर, घरी होतो सर मी. वराड. प्रेझेंट वराड. सर. प्रेझेंट प्रेझेंट तुम्ही तिघांनी पण उद्या मला रिपोर्ट करायचा हा? अनिकेत. सर. केलता तिथं आतमध्ये फोन ऑफिस मध्ये. आर्यन. प्रेझेंट सर. साक्षी बेले. साक्षी बेले. मंगेश. येस सर. जय जगताप. येस सर. मयुरी मुळे. येस सर. ऋषिकेश. ऋषिकेश अलाट. येस सर. उज्ज्वला सुंब. सुमित. प्रेझेंट सर. सुयोग. वैष्णवी. प्रेझेंट सर. वैभव. वाणी प्रेझेंट वैभव. सर. प्रेझेंट सर. अमृता. प्रेझेंट सर. आरती. प्रेझेंट सर. आरती तुला आता आवाज आलाय का? किती फास्ट रिप्लाय आला आरती उगले तुझा? सर नेटचा प्रॉब्लेम होता. मी आता लहान आहे का लाईट गेली आरती? नेटचा प्रॉब्लेम होता हे कारण सांगते. तुला लेक्चर चालू झालं तसा आवाज देतो मी. लावून घ्यायचं. तुम्ही एवढे लहान नाही रे, बालिश मुलांसारखं करता. रितेश गायकवाड. प्रेझेंट सर. मयुरी निकम. गायत्री. नाही सर. गायत्री तू ऑफलाईन आहे ना? गायत्री.
गायत्री आहे ऑफलाईन ना का ऑनलाईन आली तू आज? श्रुती प्रेझेंट सर. भाग्यश्री प्रेझेंट सर. विवेक भुयाळ विवेक मागच्या लेक्चरला पण नव्हतं ना? नव्हतं. युक्ता प्रेझेंट सर. सुषमा प्रेझेंट सर. सिद्धी मित्तल वनिता तुषार प्रेझेंट सर. मोनिका कोल्हे भुगे अश्विनी प्रेझेंट सर. सर. पवार सपना प्रेझेंट सर. गोरपडे साक्षी प्रेझेंट सर. संबोधी आहे रे प्रेझेंट सर. तनुजा प्रेझेंट सर. दाक्षा निकुंभ प्रेझेंट सर. सोहम खैरनार बर्ड ऋतुजा प्रेझेंट सर. बर्ड ऋतुजा प्रेझेंट सर. तू मागच्या लेक्चरला होती हो सर होते. तुझी अटेंडन्स लागत नाही मॅडम 2 लेक्चर पासून हो. शेवाळे लावतो मी प्रेझेंट सर. शेवाळे अंजली प्रेझेंट. पृथ्वीराज प्रेझेंट सर. गुजर निखिल प्रेझेंट सर. चंचल प्रेझेंट सर. मयुरी प्रेझेंट सर. रोहिणी प्रेझेंट सर. गुड हे 5 मुलं आहे 4 जण डेली टास्क करता डेली रिपोर्टिंग करता डेली प्रेझेंट असता स्क्रीनवरती प्रोग्राम करता ओके चला झालं लिहून परत आलोच आपण समजलं क्लास ऑब्जेक्ट असाइनमेंट घेता लिहून त्याच्यावर आता तुम्हाला मी सिंपल असं एक प्रोजेक्ट करायला लावला थांबा 10 ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो तुम्ही 100 ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता वापरू शकता तर नाव कसं क्रिएट करणार त्या तुमचं तेच करायला लावणार आहे तुम्हाला असं मोबाईल क्लास घ्यायचा त्याच्या प्रॉपर्टी घ्यायच्या आणि तो प्रिंट करायचा त्याचे नंबर ऑफ ऑब्जेक्ट बनवायचे मोबाईल क्लास क्रिएट करायचा त्याच्या प्रॉपर्टी मोबाईलच्या प्रॉपर्टी काय येतील स्ट्रिंग नेम करेक्ट म्हणजे काय ब्रँड फरक नेम म्हणजे काय ब्रँड नंतर डबल डबल मध्ये नाही इंटिजर मध्ये लिहिलं त्याला प्राइस इंडियन मोबाईलची प्राइस द्या ओके देन ओके हे झालं असाइनमेंट नंबर 1 असाइनमेंट नंबर 2 क्रिएट अ कार क्लास कारचा क्लास बनवायचा त्याच्या प्रॉपर्टीज लिहायच्या ब्रँड आणि प्राइस
त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. असाइनमेंट नंबर 3, क्रिएट अ क्लास बुक. बुकचा क्लास बनवायचा. बुकचं काय नेम, बुक नेम आणि ऑथर दोन्ही काय स्ट्रिंग प्रॉपर्टी. ओके. आणि बुक प्राइस ती काय इंटिजर. असाइनमेंट नंबर 5, 4, कॉलेज नेम, क्लास कॉलेज नेम आणि त्या कॉलेजचं काय ऍड्रेस म्हणजे सिटी द्या फक्त, कोणत्या एरियाचं कॉलेज. ओके. देन असाइनमेंट नंबर 5 काय प्रोडक्ट क्लास. क्रिएट प्रोडक्ट क्लास. ऑनलाईन लिहिताय सर्व. येस सर लिहितोय. प्रोडक्ट क्लास त्याच्यामध्ये प्रोडक्ट नेम, प्रोडक्टची प्राइस आणि त्याच्यामध्ये मेथड पण घ्यायची. डिस्प्ले, प्रोडक्ट डिस्प्ले पण झाली पाहिजे आपल्याला. ओके. मेथड आणखी एक दोन देतो. कोणत्या करायची. बँक अकाउंट क्लास क्रिएट करायचा. असाइनमेंट नंबर 6, बँक अकाउंट. अकाउंट नंबर म्हणजे प्रॉपर्टी, अकाउंट नंबर, बॅलन्स आणि मेथड डिस्प्ले. डिस्प्ले अकाउंट डिटेल्स, अकाउंट नंबर आणि बॅलन्स दोन्ही पण डिस्प्ले झाले पाहिजे. ओके. दोनच डिस्प्ले झाले, बॅलन्स आणि अकाउंट नंबर. किती असाइनमेंट झाल्या. 6. ओके. सो मेमरी कधी अलोकेट होते ज्यावेळेस आपण न्यू कीवर्ड यूज करतो त्यावेळेस काय होतं ऑब्जेक्टला मेमरी, त्या टायमिंगला मेमरी अलोकेट होते. ओके. समजलंय ना. क्लास आणि ऑब्जेक्ट मध्ये डिफरन्स समजलाय काय काय आहे. अटेंडन्स मध्ये राहिली घ्यायची. कोणाची अटेंडन्स नाही लागली असं कोणी आहे का. नाहीये कोणीच. का आज कोणी ऍबसेंटच नाहीये. टोटल बॅच प्रेझेंट आज. करेक्ट. इन्क्लुडिंग ऑनलाईन ऑफलाईन. कोणी ऍबसेंट आज. कोण. हा राईट. अर्जुन तुमळे ऍबसेंट लावलाय पहिला स्टुडंट. फक्त जो रोल नंबर 1 आहे आपल्याकडे अर्जुन तुमळे तोच ऍबसेंट आहे. ओके. ठीक आहे. काही क्वेश्चन आहे तुम्हाला. यस. हा सांगा. चला नाव काय, पार्टनर काय आहे? तुला पार्टनर भेटले. शेवाळे, मयुरी शेवाळे आणि आणखी कोणतरी. तुझा कोणता आहे. तुमचं एकमत होईना आता. चंचल शेवाळे. येस सर. प्रोजेक्ट कोणता आहे तुमचा. तर स्मार्ट वुमन सेफ्टी आणि इमर्जन्सी. स्मार्ट वुमन सेफ्टी. स्मार्ट वुमन सेफ्टी काय करता येईल त्यात. सर आपण त्यात आहे ना महिलांविषयी जे म्हणजे महिलांविषयी आपण एक ऍप बनवू शकतो. त्यात आपण महिलांची सेफ्टी साठी जे टूल्स लागतात ते आपण त्यात ऍड करू शकतो. जसे की आपण त्यात SOS बटन ऍड करू शकतो, लोकेशन, परत एमर्जन्सी कॉन्टॅक्ट, व्हॉइस ऍक्टिव्हेशन पण आपण त्यात ऍड करू शकतो. नियरबरी पोलीस स्टेशन म्हणून पण आपण एक ऍड करू शकतो त्यात. जसे की मार्केटमध्ये कोणते कोणते ऍप आहे. माय सेफ्टी पिन म्हणून माहिती तुम्हाला, महिलांना मुलींना ऍप आहे. अजून
112 इंडिया. 112 इंडिया माहिती का? काय त्या ऍप मध्ये? इमिजिएट काय प्रॉब्लेम आला तुम्ही फोटो काढा, रेकॉर्डिंग करायची, पाठवायचं. नियर जे पोलीस स्टेशन तुम्हाला दिसतं तिथला कॉन्टॅक्ट नंबर फोन लागतो. ओके. अजून गव्हर्नमेंटचं आहे. अजून कोणतं आहे? बी सेफ. अजून कोणतं आहे? ते रक्षा म्हणून आलं होतं मागे, माहिती का? त्याचं काहीतरी झालं रक्षा होतं, काय होतं तुम्हाला नाही सांगता. त्याच्यामध्ये ते मोटिवेट पण करायचे, तुम्हाला शिकवायचे पण कसं करायचं. एमर्जन्सी तुम्ही ते असं म्हणजे काय म्हणतात त्याला, फाईट करायची मुलींनी. कसं ट्रेनिंग करायची, बरोबर आहे. त्यांनी कॅम्पेन चालू केलं त्यांनी, रक्षा हम या रक्षक खुद के, काहीतरी होतं ना त्यांचं टॅगलाईन. अजून सो त्या टाईप मध्ये जर तुम्हाला ऍप बनवायचा असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटचा डेटा लागेल. करेक्ट. पोलीस स्टेशनची इन्फॉर्मेशन, माहिती हे कसे कलेक्ट करणार तुम्ही? काय काय करणार तुम्ही? सिनाप्सिस तयार कर. सगळ्यांनी काय करायचं, सिनाप्सिस बनवा आधी, म्हणजे तुम्हाला एक प्रोजेक्टचं स्ट्रक्चर कळेल. तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी. ओके. आज तुझ्या डोक्यात कोणती आयडिया आहे? स्टडी सर्कल ऍप म्हणजे काय करणार? AI चे डेटा अनालिस्ट खूप सारे मार्केटमध्ये, सर्व काही करून देतात आता. मुलं बी तसं बेसिकली तुम्ही पण काय करता, एखादी गोष्ट शिकायची, ChatGPT टाकता, त्याच्यावर खूप डेटा आहे. ओके. त्याच्यामध्ये काही क्रिएटिव्ह करू शकते तू साधारणतः त्याच्यात. नाव काय द्यायचं? किया स्टडीज. PHEA किया स्टडीज AI आहे तो. तुम्ही लर्न करतोय तुम्हाला आयडिया नाही भेटत असतं. मागच्या वर्षी केला होता हे ऍप्लिकेशन मुलांनी. ओके. तुम्ही वाचा, डिटेल काढा, त्यातून ठरवू आपण. ओके. देन नेक्स्ट बाकीच्यांचं काय रे प्रोजेक्टचं स्टेटस? बाकी लोकांनी बघा 10 लोकांनी लिव्ह केलं आता. अटेंडन्स झाली, विषय संपलाय. बघा ऑनलाईन आले. त्यांनी त्यात तुम्ही पण असता उद्यामध्ये. थोड्या वेळामध्ये 40 मुलं प्रेझेंट होते, 28च राहिले. 12 मुलांनी लिव्ह केलंय. सोम फक्त विचारून गेलाय, बरोबर ना? चलो बाय गाईज. तुम्हाला गोष्ट सांगावं लागतं बेसिक म्हणजे वाईट वाटत.